नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सावीस किचन आणि फूड रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे कोळंबी रस्सा किंवा प्रॉन्स करी. अतिशय सोप्या पद्धतीने सुक्या खोबऱ्याचं वाटण करून आपण हा कोळंबी रस्सा बनवणार आहोत. जी बनवण्यासाठी सर्वात प्रथम बाजारातून इथे अर्धा किलो कोळंबी आणलेली आहे. आता ही कोळंबी किंवा कोलंबी साफ कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला झटपट दाखवून देते आहे. रस्सा बनवण्यासाठी मीडियम साईजचे किंवा मोठे कोळंबी वापरायचे आहेत आणि ह्याचं डोकं पहिलं वेगळं करून घेतलं आहे आणि मग ह्याच्यावरचा जो कडक भाग आहे किंवा जे कवच आहे हे काढून मग शेपटीकडचा भाग वेगळा करून घेतला आहे. आता या कोळंबीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही बाजूला एक काळ्या कलरची लाईन किंवा थोडीशी जी घाण असते ही आपण अशा पद्धतीने नखाच्या सहाय्याने काढून घेणार आहोत. बघा इथे जी काळ्या कलरची खालच्या बाजूला जी लाईन होती किंवा जी घाण होती ती मी आधी काढून घेतली आहे आणि अशाच पद्धतीने वरच्या बाजूने सुद्धा नखाने ही कोळंबी मी उघडून घेतली आहे. तुम्ही हवी तर इथे सुरीचा वापर करून ही कापून घेऊ शकता आणि मग यातली जी एक काळ्या कलरची लाईन किंवा काळ्या कलरची जी घाण आपल्याला दिसते ही आपण काढून टाकणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने ही कोलंबी आधी साफ करून घ्यायची आहे आणि मग साफ करून झाल्यानंतर आपण ही स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आता इथे मी सर्व कोलंबी साफ करून घेतली आहे आणि मग ती स्वच्छ पाण्याने धुवून त्यातून पाणी काढून टाकलेलं आहे. आता यावर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ मी टाकून ठेवणार आहे. यानंतर मसाला बनवण्यासाठी मी एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खोबरं तुम्ही अशा पद्धतीने कापून किंवा किसून कशाही पद्धतीने वापरू शकता. त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे कांदे, एक अख्खा लसूण, एक आल्याचा तुकडा आणि 4 ते 5 लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत. आता हे सर्व पदार्थ एक एक करून भाजून मग ते मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे. हे सर्व पदार्थ आपल्याला एका कढईमध्ये 2 चमचे तेलावर लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. यानंतर यामध्ये गरम मसालासुद्धा आपण घरीच बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 तेजपत्ते घेतले आहेत, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा जिरे, 4 काळी मिरी, 4 लवंग आणि एक मसाला फूल याच कढईमधून भाजून घेणार आहे. यानंतर भाजलेलं खोबरं, कांदा, लसूण, मिरची आणि आलं त्याचबरोबर सुके मसाले अर्धा वाटी पाण्याचा वापर करून मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहे. आता कांदा खोबऱ्याचं वाटण तयार झाल्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत. त्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि अर्धा लिंबू घेतला आहे. त्याचबरोबर आपण जो वाटणाचा मसाला केला आहे तो आणि जी मॅरिनेट केलेली कोळंबी आहे ही आपण घेतलेली आहे. आता ज्या भांड्यामध्ये रस्सा बनवायचा आहे त्या भांड्यामध्ये मी अर्धा वाटी तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये सर्वात प्रथम उभी चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा परतून घेणार आहे. इथे या तेलावर हा कांदा चांगला भाजेपर्यंत किंवा थोडा लालसर होईपर्यंत आणि थोडासा ट्रान्सपरंट होईपर्यंत 1 ते 2 मिनटासाठी परतून घेणार आहे. 2 मिनटामध्ये कांदा परतून झाला की जो बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो या तेलावर टाकून तो सुद्धा या कांद्याबरोबर 1 ते 2 मिनटासाठी परतून घेणार आहे. टोमॅटो थोडा सॉफ्ट झाला किंवा शिजला की मग यावर सुके मसाले टाकून घेणार आहे, ज्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतलेली आहे. हे सर्व सुके मसालेसुद्धा या तेलावर 1 मिनटासाठी परतून घेणार आहे. या सर्व पदार्थांना आणि या मसाल्यांना अशा पद्धतीने बाजूने तेल सुटायला लागलं की यावर आपण जो अर्धा लिंबू घेतला आहे त्याचा रस आपण पिळून घेणार आहोत. या अर्ध्या लिंबाचा रस टाकून पुन्हा हे सर्व एकत्र करून घेणार आहे आणि मग यावर जी आपण मॅरिनेट केलेले प्रॉन्स आहेत किंवा जी कोळंबी आहे ही यामध्ये आपण टाकून शिजवून घेणार आहोत. कोळंबी यामध्ये टाकल्यानंतर तीसुद्धा या सर्व मसाल्यांबरोबर आणि या कांदा टोमॅटोबरोबर 2 मिनटासाठी आपण परतून घेणार आहोत. कोळंबीसुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटासाठी चांगली या तेलावर परतून द्यायची आहे आणि या कोळंबीला अशा पद्धतीने बाजूने छान तेल सुटलं की जो मसाला आपण केला आहे त्यातला 1 वाटी मसाला आपण इथे या कोळंबीमध्ये टाकून हा सुद्धा या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत. हा खोबऱ्याचा मसालासुद्धा 1 मिनिटभर परतल्यानंतर यामध्ये सर्वात प्रथम अर्धा ग्लास पाणी टाकून आपण हा मसाला थोडासा शिजून देणार आहोत, ज्यासाठी आपण या भांड्यावर 1 मिनिटासाठी एक झाकण ठेवून देणार आहोत. आता 1 मिनिटभराने हा मसाला थोडासा शिजल्यानंतर आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकणार आहोत. इथे पाण्याचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हा रस्सा तुम्ही भातावर किंवा भाकरीवर खाण्यासाठी
तुम्हाला तो किती पातळ किंवा किती घट्ट हवा आहे, यावर तुम्ही तुमच्या पाण्याचं प्रमाण ठरवू शकता. इथे मी सुरुवातीला अर्धा ग्लास आणि आता 1.5 ग्लास असा 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. आता पाणी टाकल्यानंतर या रस्स्याला आपण झाकण ठेवून मोठ्या गॅसवर 8 ते 10 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. इथे या रस्स्याला अशा पद्धतीने चांगली उकळी आली की मग आपण ताट काढून यावर 1 चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत. इथे ताट काढून घेतल्यानंतरही आपण हा रस्सा 1 ते 2 मिनिटासाठी अगदी छान उकळून घेतला आहे आणि मग यावर अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. मोठ्या गॅसवर आपण हा रस्सा अशा पद्धतीने उकळून घेतल्यामुळे हा छान शिजलेलाही आहे आणि थोडासा घट्टही झालेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आता हा कोळंबी किंवा कोलंबी रस्सा तयार झाल्यानंतर मस्त ज्वारीच्या भाकऱ्यांबरोबर तसंच कांदा, लिंबू आणि टोमॅटोबरोबर या चमचमीत, झणझणीत आणि स्वादिष्ट कोळंबी रस्सा किंवा प्रॉन्स करीचा आपण आस्वाद घेणार आहोत. तुम्हाला सुक्या खोबऱ्याच्या मसाल्यापासून बनवलेली ही कोळंबी रस्सा किंवा प्रॉन्स करी किंवा फिश करी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर अतिशय सोपी, चविष्ट आणि झटपट बनणारी ही प्रॉन्स करी तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल आयकनलाही नक्की प्रेस करा. अशाच नवीन, सोप्या आणि झटपट बनणाऱ्या छान रेसिपीज घेऊन पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.